अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण करणाऱ्या तथाकथित अंकशास्त्रज्ञ तज्ज्ञ अशोक खरात यांच्या पापाचा घडा भरला आहे. एका पीडित महिलेने धाडस दाखवत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी खरात याला वेडे ठोकले आहेत. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती धक्कादायक पुरावे लागले असून एका पेनड्राईव्हमध्ये तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी या प्रकरणी खळबळजनक दावा केला आहे. तृप्ती देसाई यांनी खरातचे अनेक बड्या मंत्र्यांशी आणि राजकारण्यांशी जवळचे संबंध असल्याचे म्हटले आहे. त्या म्हणाले की खरातकडे असलेल्या माहितीमुळे अनेक बड्या नेत्यांचे पितळ उघडे पडण्याची भीती आहे. त्यामुळे हे प्रकरण दडपण्यासाठी खरातांचा काटा काढला जाऊ शकतो. अशोक खराताला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सोडण्यात आली आहे. 24 तारखेला त्याला न्यायालयात हजर करताना त्याचे एन्काउंटर घडून आणले जाऊ शकते असा दावा देसाई यांनी केला आहे. राजकीय नेत्यांची नावे समोर येऊ नये यासाठी हे संपूर्ण प्रकरण कायमचे बंद करण्याचा कट रचला जात असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत खरातांच्या ताब्यातून जो पेनड्राईव्ह जप्त केला आहे त्यातील व्हिडिओ पाहून पोलिसांचंही चक्र होऊन गेले आहेत. अनेक महिलांचे शोषण करून त्याने चित्रीकरण केल्याचा संशय बळावला आहे. या कृत्यामुळे पोलिसाला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून खरातांच्या संपर्कात कोणकोणते VIP लोक होते याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.